तर नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपल्या बरोबर ऋतुजा आहे आणि ती आपल्याला इकॉनॉमिक्स या फील्ड बद्दल आणखी माहिती सांगणार आहेत. तर ती सध्या इकॉनॉमिक अनालिस्ट म्हणून कार्यरत आहे. आणि तर ऋतुजा, थँक फर्स्ट ऑफ ऑल या सिरीजसाठी तू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तर तुझी अजून आणखी डिटेलमध्ये ओळख आम्हाला सांगशील का, की तू सध्या आता काय करते आणि कुठे काम करते आणि तुझं ओव्हरऑल शिक्षण कसं? राइट. नाही, थँक्स अ लॉट पराग आणि ईशा. पण तुम्ही खूप छान इनिशिएटिव्ह घेतलाय आणि आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस सीरीज. तर माझं नाव ऋतुजा आहे आणि मी सध्या लंडनमध्ये असते आणि आय एम एन इकॉनॉमिस्ट बाय प्रोफेशन. तर बिफोर आय गेट इन टू मी आता काय करते, आय स्टार्ट अ लिटल बिट की मी माझं काय शिक्षण झालेलं आहे वगैरे. तर मी पुण्यामध्ये फर्ग्युसनमधनं मी BA इन इकॉनॉमिक्स केलेलं आहे. तर म्हणायला ॲक्चुअली अर्थशास्त्र म्हणतो, पण इकॉनॉमिक्स हा फील्ड खूप खूप ब्रॉड आहे. म्हणजे जसं मेडिसिन हा खूप ब्रॉड फील्ड आहे, तसं इकॉनॉमिक्स पण खूप ब्रॉड आहे. तर अर्थशास्त्र म्हणजे इट्स नॉट जस्ट अबाउट मनी, पण त्याच्या पलीकडे की लोकांचे वॉन्ट्स आपण जे म्हणतो, आपले नीड्स जे असतात ते खूप अनलिमिटेड असतात. पण हं. रिसोर्सेस जे आहेत लाइक वॉटर, लँड म्हणा, ह्या खूप लिमिटेड असतात. तर पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स हे पण आहे की तुम्ही ह्याचं ॲलोकेशन नीट कसं करता ह्या लिमिटेड रिसोर्सेसचं. तर हे एक अजून एक एक्झाम्पल झालं. आणि इकॉनॉमिक्समध्ये आपण एका देशाचं प्रगती आणि त्या लेव्हलचं डिस्कशन पण करतो, त्याचा अभ्यास करतो. पण ॲट द सेम टाईम तुम्ही एका इंडिव्हिज्युअलला काय हवंय ह्याचा आपण रिसर्च करता. तर हे मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स पण झालं. तर खूप वाईड आहे हा फील्ड खरं सांगायचं तर. हं, तर हं. ह्याच्यामध्ये मी BA इन इकॉनॉमिक्स केलं, कारण का इंडियामध्ये ॲक्चुअली आर्ट्स ह्या फील्डमध्ये इकॉनॉमिक्स मानलं जातं. आणि हं. त्याच्यानंतर मी UKला आले. युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहममधनं मी मास्टर्स केलं. पण इथं तो सायन्सचा एक फील्ड मानला जातो. तर हो. म्हणून मी MSc इकॉनॉमिक्स केलं. आता हं. त्याच्यात पण ना खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि माझ्या वेळेला ॲक्चुअली 10 इयर्स बॅक जेव्हा मी केलं, तेव्हा ऑप्शन्स हं. तसे थोडे कमी होते. पण आता हं. खूप जास्त मास्टर्समध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त प्युअर इकॉनॉमिक्स करायची गरज नाहीये. त्यात तुम्हाला म्हणजे मी फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स केलेलं आहे. म्हणजे 2 देशांमध्ये ट्रेड कसा होतो, पॉलिसीज काय असतात किंवा यूएसने फॉर एक्झाम्पल डॉलर एकदम महाग झाला, त्याच्याने इंडियाला काय फायदा किंवा नुकसान होऊ शकतं हं. किंवा इंटर कंट्री रिलेशन्सच्या पॉलिसीमध्ये आता ट्रम्प इलेक्ट झाला त्याला, तेव्हा इंडियाचं काय बेनिफिट आहे वगैरे, ह्याचा जास्त करून अभ्यास होता. पण यू डोंट हॅव टू स्टिक टू दिस. ह्याच्यात खूप सारे व्हरायटी आहे. एक आहे आता नीती आयोगनी हे घेतलेलं आहे, बिहेवियरल इकॉनॉमिक्स म्हणून एक खूप अपकमिंग फील्ड आहे. म्हणजे लोकांना तुम्ही त्यांच्या बिहेवियरला इकॉनॉमिक्स थ्रू कसं तुम्ही इम्पॅक्ट करू शकता थ्रू पॉलिसीज. हा एक खूप छान फील्ड आहे आणि लोकांनी नक्की याचा विचार करावा. हं. हं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स फॉर एक्झाम्पल आहे, की तुम्ही देशाला स्पेशली डेव्हलपिंग कंट्रीजला, तर आफ्रिका झालं किंवा इव्हन इंडिया झालं, ह्याला हं. ग्रोथ कसं देऊ शकतो थ्रू पॉलिसी, राईट पॉलिसीज. तर ह्याला हं. डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स म्हणतात किंवा बँकिंग आणि फायनान्स इकॉनॉमिक्स पण तुम्ही करू शकता. तर खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि हं. आय चोज टू गो विथ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स बिकॉज दॅट वॉज समथिंग आय वॉज रिअली पॅशनेट अबाउट. तर नाही. ते झालं माझं. आणि हां. त्याच्यानंतर मग मी माझं करिअर ॲक्चुअली मुंबईत सुरू केलं. हं. तर मुंबईत एक थिंक टँक आहे, गेटवे हाऊस नावाचा. तर थिंक टँक म्हणजे काय? तर हं. तिथे जास्त करून संशोधन होतं, रिसर्च होतो. त्याला हं. थिंक टँक्स म्हणतात. आणि प्रत्येक थिंक टँकचं आपलं एक स्पेशालिटी असते. तर कुठले-कुठले थिंक टँक वॉटर कन्झर्वेशन कसं करायचं किंवा डिफेन्समध्ये काय तुम्हाला अजून संशोधन करता येईल ह्याच्यावर असतं. तर ज्या ह्याच्यामध्ये मी होते थिंक टँकमध्ये, दॅट वॉज कॉल्ड गेटवे हाऊस. इट वॉज मोस्टली इंटू जिओपॉलिटिक्स किंवा फॉरेन पॉलिसी. हं. आणि हं. सध्या आता माहिती आहे, थँक्स टू जयशंकर किंवा मोदी पण, हं. लोकांना या फील्डमध्ये खूप इंटरेस्ट आलेला आहे आणि खूप खूप हं. गोष्टी ह्या फील्डमध्ये करण्यासारख्या आहेत. हं. हं. तर मेन ह्या कंपनीचं काम काय होतं, की अँबॅसेडर्स जे बाहेरच्या देशातनं येतात इंडियामध्ये, हं. ते हं. जास्त करून 3-4 दिवस दिल्लीमध्ये असतात बिकॉज दे हॅव टू मीट पॉलिटिशियन्स वगैरे आणि तिकडे जास्त त्यांचं काम असतं. पण जेव्हा ते 1 दिवस मुंबईला येतात, ते कुणाकुणाला भेटतील ते वन डेमध्ये. सो दे यूज्ड टू कम टू गेटवे हाऊस आणि गेटवे हाऊसमध्ये आल्यानंतर ते सगळ्या बिझनेसमॅनला भेटतात, जे जास्त करून मुंबईत असतात. तर हो. दॅट वॉज अ पार्ट ऑफ माय जॉब अर्लियर. हं. आणि त्याच्यानंतर आय मूव्ह टू अ कंपनी, क्रिसिल नावाच्या कंपनीमध्ये मी हं. कामाला लागले आणि दॅट वॉज मोर इंटू की मी इकॉनॉमिस्टच होते तिथं. पण त्या हं. कंपनीचं मेन काम हे आहे की रेटिंग्स करतं ते. तर रेटिंग्स म्हणजे काय, की प्रत्येक कंपनी म्हणा किंवा प्रत्येक कंट्री म्हणा, हं. ह्याची एक रेटिंग असतं म्हणजे 1 टू 5 जसं म्हणतो किंवा 1 स्टार टू 5 स्टार. तर तुमची लोन रिपे करण्याची कपॅसिटी किती असते. हं. हं. तर
त्या फील्डमध्ये आहे आणि लोकांनी इकॉनॉमिस्ट पण ते हायर करतात ह्याच्यासाठी, की तुम्ही त्यांचा पूर्ण रिसर्च करावा. आणि बँकमध्ये की आपण का एचडीएफसी किंवा आयसीआयसीआय प्रिफर करतो, आपण बाकीच्या बँक्स का प्रिफर नाही, कारण का त्या बँकमध्ये रिलायबिलिटी जास्त असते. तर कंट्रीजमध्ये पण तसं होतं, की तुम्ही यूएसला का ट्रान्झॅक्ट कराल, वाय नॉट विथ श्रीलंका? का श्रीलंका सध्या डेट प्रोन आहे, अनरिलायबल कंट्री आहे फॉर एक्झाम्पल. तर हे सगळं काम क्रिसिल रेटिंग्स करतं. तर माझं काम ऍक्च्युली होतं, की इंडियाचं रिसर्च करणं, की फॉर एक्झाम्पल आत्ता महागाई किती वाढली आहे कम्पेअर्ड टू मागच्या वर्षी, कशामुळे वाढली, ह्या महिन्यात का महागाई वाढली आहे, का टोमॅटोचे प्राइसेस वाढलेत सध्या, किंवा ऑइलचे प्राइसेस वाढलेत. तर त्याचं रिसर्च बेसिकली मी करत होते. किंवा दर महिन्याला जॉब्स किती ऍड होतात इंडियामध्ये, अर्बन आणि रुरल इंडियामध्ये काय चाललेलं आहे, काय डिफरन्सेस आहे. तर हे सगळं काम ब्रॉड लेवलला मी करत होते. ओके. आणि मग मोस्ट रिसेंट वर्क ऍक्च्युली इंडियामध्ये वॉज, मी आदित्य बिर्लामध्ये कामाला होते. तर तिकडे जाण्याची माझी इच्छा ही याच्यासाठी होती, की हे मला काम खूप आवडत होतं. पण मी फायनली म्हटलं, की या ब्रॉड लेवल आपण जो रिसर्च करतोय, ह्याच्याने आपल्या इंडियाच्या कंपनीजला काय फायदा होतोय, की काय नुकसान होतं, हे लिंकेज मला ऍक्च्युली जाणून घ्यायचं होतं. ओके. म्हणून मी आदित्य बिर्ला, ऍज यू नो, सगळ्यात वन ऑफ द बिगेस्ट कंपनीज इन इंडिया. तर इथं माझं काम होतं, की हे जे ब्रॉड लेवल गोष्टी होत आहेत, ह्याच्याने कंपनीला कसा फायदा होऊ शकेल, ओके. हे माझं काम होतं. एक छान इंटरेस्टिंग एक्झाम्पल मी देऊ शकते इन शॉर्ट. की आता चायना मध्यंतरी खूप अल्युमिनियम प्रोड्यूस करतं चायना. तर ते खूप अल्युमिनियम प्रोड्यूस केल्यानंतर एकदम डर्टची प्राइसेसला ते इंडियात विकत होते. आणि ऑफकोर्स फर्स्ट टाइम इंडियन ट्रेडर्स त्यांच्याकडनं घेत होते वर्सेस इंडियन कंपनीकडनं घेण्यासाठी. तर मग आम्ही गव्हर्नमेंटला जाऊन थोडंसं ऍडव्होकसी करायचो, की तुम्ही काहीतरी अँटी डम्पिंग, ह्याला डम्पिंग म्हणतात. जे तुम्ही खूप स्वस्तात कुठली तरी गोष्ट इंडियात विकता, फॉर एक्झाम्पल, की दुसऱ्या देशात टाकून देतात लिटरली, त्याला डम्पिंग म्हणतात. तर आम्ही गव्हर्नमेंटकडे जाऊन म्हणायचो, की बाबा आमची कंपनी बनवते अल्युमिनियम, आणि तुम्ही देशाच्या कंपनीजला जास्त हे दिलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही अँटी डम्पिंग रूल्स लावा चायनावर, फॉर एक्झाम्पल. तर हे एक इंटरेस्टिंग काम होतं. दुसरं काम म्हणजे आम्ही आदित्य बिर्लामध्ये जे काय एक्सपोर्ट्स व्हायचे, सिमेंटचे एक्सपोर्ट्स, अल्युमिनियमचे एक्सपोर्ट, हे सगळं. तर असं होतं, की तुम्हाला त्या दुसऱ्या कंट्रीजमध्ये काय चाललंय, त्यांची करन्सी किती कमी जास्त होतीये, हे जाणून घेणं खूप महत्वाचं होतं. तर ओके. माझं काम जास्त करून त्याच्यात होतं, करन्सीमध्ये, की रुपीचा व्हॅल्यू पुढच्या वर्षी किती असेल, अँड सो ऑन अँड सो. त्याच्याने कंपनीला फायदा आपण कसा करून देऊ शकतो. नाईस, नाईस. बरंच डायव्हर्स आणि खूप कॉम्प्लेक्स गोष्टींबरोबर तुझी म्हणजे डे टू डे रुटीन असेल. तर थोडं अजून म्हणजे हे ब्रॉडर एरियाज तर तू सांगितले तुझ्या जॉब एक्सपिरियन्स पण अजून डे टू डे रुटीन काम कसं असतं तुझं? म्हणजे वन्स यू गो इन ऑफिस तर कसं काम सुरू होतं? मग तू कोणाबरोबर डिस्कशन्स करते? मग कशा डिसिजन्स होतात? मग तू एक्झॅक्टली त्याच्यावर कसं टास्क काय काय असतात तुझ्यासाठी? राईट. तर मेन म्हणजे काम आहे, की तुमचं वाचन खूप चांगलं पाहिजे या फील्डमध्ये. म्हणजे लोक आता 10वी-12वीत आहेत, त्यांना म्हणजे रिगार्डलेस की तुम्ही इकॉनॉमिक्स करिअर घ्या आणि दुसरं कशातही घ्या, तुम्हाला थोडेसे असं डेली वाचन तुमचं पाहिजे. कारण का, इट इज गोइंग टू हेल्प यू. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेला तरी दिस इज गोइंग टू हेल्प यू. वन एक्झाम्पल इज की तुम्ही द इकॉनॉमिस्ट नावाची एक मॅगझिन येते, आणि ती वीकली मॅगझिन असते. तर लोकांनी, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल किंवा कुठल्याही फील्डमध्ये असाल, तर ही जी मॅगझिन वाचली ना, तुम्हाला खूप फायदा होऊ शकेल. तर माय डे ऍक्च्युली स्टार्ट्स विथ रीडिंग. म्हणजे तुम्ही आउटपुट तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुमच्याकडे इनपुट असेल. तर वीकमधनं एकदा ही मॅगझिन येतं, द इकॉनॉमिस्ट, ती मी लोकांना वाचायला सांगेन. किंवा लाईव्ह मिंट नावाचं एक न्यूजपेपर येतो, किंवा ऑनलाईन पण तुम्हाला वाचता येईल. तर ते पण लोकांनी वाचावं. ह्याच्याने तुम्हाला बिझनेस, ट्रेड किंवा इकॉनॉमिक्स इन जनरल ह्याची माहिती मिळेल, की जगात काय चाललेलं आहे. आणि तेच मला वाटतं, की कुठलाही फील्ड लोक चूज करतील तरीही 10वी-12वीच्या मुलांना हे वाचून ना एक बेस तयार होतो इन अ वे, नॉलेजचा. तर माझं असं सजेशन आहे, की म्हणजे दॅट्स व्हॉट आय स्टार्ट माय डे विथ. म्हणजे आणि दॅट्स व्हॉट आय सी माय सीनियर्स ऑल्सो स्टार्ट देअर डे विथ, की सगळ्यात पहिले तुम्ही इनपुट घ्यायला पाहिजे. एक साधारण 30 मिनिट्स तुम्ही कुठलाही वेबसाईट किंवा कुठलाही छान न्यूजपेपर घेऊन, तुमचं फेवरेट असेल तर घेऊन वाचा, इज व्हॉट आय वुड रेकमेंड. तर वाचल्यानंतर आपल्याला कळतं, की म्हणजे एक काम माझं असं आहे, की आमच्याचं एक फिक्स्ड काम नसतं, की तुला रोज सकाळी उठून रिपोर्ट लिहायचा आहे. तर रिपोर्ट लिहायचा म्हटलं तर मला पण आयडियाज द्यायला लागतात, की माझं आता सध्या एरिया ऑफ स्पेशालिटी इमर्जिंग मार्केट्स आहे, म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजवर. तर मला कळलं पाहिजे, की काय चाललंय ह्या फील्डमध्ये. तर हे सगळं वाचून केल्यानंतर मला कळतं, की हा इंटरेस्टिंग टॉपिक, ह्याच्यावर मी छान एक माझं ओपिनियन देऊ शकते, की काय होणार आहे पुढचं. लोकांना काय झालंय हे सांगण्यापेक्षा काय होणार आहे ह्याच्यात इंटरेस्ट असतो. आणि
माझं एक काम तेच आहे की ह्याच्यावर बेस्ड ऑन काय झालंय आतापर्यंत. फॉर एक्झाम्पल आता युक्रेनचा हा जो वॉर चाललेला आहे, लोकांना सगळं माहितीये की आतापर्यंत काय चाललंय, पण लोकांना हे इंटरेस्ट असतो की पुढच्या 6 महिन्यात फॉर एक्झाम्पल काय होणार आहे. आणि बरोबर. मे बी ते 50% माझं कदाचित चुकेल, पण टेकिंग अ स्टान्स किंवा एक ओपिनियन असणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर ते बरोबर. बरोबर आहे का नाही हे नंतर प्रूव्ह होतं. सगळ्यात हम्म. पहिलं की तुम्हाला एक तुमचं एक वाचून तुमचं एक ओपिनियन बनवायला लागतं की हे माझं मत आहे. आणि हम्म. मग त्या मताला मी बेसिकली एका छान सिंपल इझी टू अंडरस्टँड फॉर्मॅटमध्ये मी ते प्रेझेंट करते. तर हे एक माझं काम झालं. किंवा त्याच्या पलीकडे आमचे असे सकाळी रोज मीटिंग्स असतात, जे आम्ही एक हा. डिस्कस करतो. प्रत्येक माणूस काय-काय करतोय दिवसातनं. ओके. तुमच्या वीकचा प्लॅन काय आहे? तर आम्ही रोज सकाळी डिस्कस करतो. हम्म. आणि कुठे-कुठेपर्यंत आपलं हे झालेलं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, हाऊ फार वी हॅव प्रोग्रेस्ड इन दोज गोल्स फॉर द वीक. Got it, got तर it. प्लॅनिंग करणं छान खूप महत्वाचं. इंटरेस्टिंग. हा, इंटरेस्टिंग आहे की म्हणजे तर तू एक्झाम्पल दिलंस युक्रेन वॉरचं, तर त्याचे सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर इफेक्ट काय काय होतील म्हणजे इन एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ अवर लाईफ, हे मे बी बरोबर. तुला विचार करून एस्टिमेट करावं लागत असेल. तर खूप इंटरेस्टिंग वाटतंय म्हणजे ऐकून तरी. तर नेक्स्ट असं मला विचारायचं की तुझ्या या रोल किंवा जॉब मधले असे हाय पॉइंट्स आणि लो पॉइंट्स काय असतात? की हाय पॉइंट्स म्हणजे अशा खूप प्राऊड मुवमेंट्स किंवा अचीवमेंट्स, वेरॅज लो पॉइंट्स इज खूप चॅलेंजिंग वाटतं किंवा खूप स्ट्रगलिंग पिरियड असतो तो. तर आय स्टार्ट विथ द बॅड फर्स्ट अँड देन लेट्स गेट टू द गुड पार्ट. तर असं चॅलेंजिंग म्हणजे म्हणतात ना, की पूर्वी असं देयर इज नो 2 डेज जे एकदम सिमिलर असतात. आता कसं माझ्या फील्डमध्ये आता इकॉनॉमिक्स म्हटलं, त्याच्यात खूप काय-काय आता जगात चालू आहे. कारण माझं जास्त करून इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये असल्यामुळे हम्म. खूप आता सध्या घडामोडी खूप साऱ्या चालू आहेत. हम्म. ऑइल ऑइल म्हटलं तर ऑइलचे प्राइसेस एकदम वरती खाली जाणं म्हणजे $100 पण आपण बघितलेलं आहे आणि ते $30-40 पण जाताना बघितलेलं आहे. तर एक निगेटिव्ह नाही म्हणता येणार मला, पण एक चॅलेंज माझ्या फील्डमध्ये हे आहे, की तुम्हाला एकदम अप टू डेट राहायला लागतं. कारण ओके. रोज गोष्टी चेंज होतात. अ, हम्म. बरेच वेळा मी कंपेअर नाही करत आहे, पण बऱ्याच वेळा डॉक्टर फॉर एक्झाम्पल त्यांच्या असे एव्हरी डे काही गोष्टी बदलत नाहीत. म्हणजे हम्म. इफ यू आर टू बी अ काय म्हणतात त्याला, एम-बी-बी-एस डॉक्टर, रोज हम्म. सर्दी आणि तापवाले लोकं तुमच्याकडे पेशंट्स म्हणून बरोबर. येणार आहेत. पण इन माय फील्ड एव्हरी डे इज डिफरंट, कारण का खूप साऱ्या हम्म. घडामोडी होत आहेत अराउंड अस. आणि त्याला इंग्लिशमध्ये एक म्हण आहे कॉल्ड वुका म्हणतात त्याला, वुका. म्हणजे व्ही-यू-सी-ए. आणि इंटरेस्टिंग आहे कारण का व्ही म्हणजे व्होलॅटिलिटी, ज्या खूप गोष्टी व्होलटाईल असतात, सारख्या बदलत असतात. यू म्हणजे अनसर्टन्टी. काय आता माहित नाही. आता आपल्याला माहिती आहे का हा वॉर कधी थांबणार आहे युक्रेनचा? नोबडी नोज की अनसर्टन्टी आहे. सी हम्म. म्हणजे कॉम्प्लेक्सिटी, की खूप कॉम्प्लेक्स आहे. काहीच म्हणजे खूप खूप सारे आपण जे थिअरीजनी आपण जे मोठे झालोय, त्या थिअरीजवर चॅलेंज येतात सध्या. हम्म. एक्झाम्पल देणं म्हणजे ऑइल मध्यंतरी निगेटिव्हमध्ये गेलेलं. म्हणजे ऑइलच्या किमती निगेटिव्हमध्ये कसं जाऊ शकतात? म्हणजे ह्याला कॉम्प्लेक्सिटी म्हणतात. आणि ओके. ए म्हणजे एम्बिग्युइटी. एम्बिग्युइटी म्हणजे कन्फ्युजन. काहीच केओटिक म्हणतात त्याला बर. तसं. तर वुका वर्ल्ड ह्याला म्हणतात, की आजकाल आपण ह्याच्यात आहोत. दॅट्स समथिंग आय वुड से इज अ बिग चॅलेंज इन हम्म. माय प्रोफेशन. आणि पॉझिटिव्ह म्हणजे हे गोष्ट आहे, की आम्ही जो रिसर्च कुणाला देतो, ज्या ऑडियन्सला देतो, म्हणजे हम्म. हेज फंड्स असतील किंवा इन्व्हेस्टर्स असतील, तर हम्म. दे एंड अप मेकिंग प्रॉफिट्स थँक्स टू मी. तर हम्म. त्याचा आनंद खूप होतो, की तुम्ही जे करताय, त्याचं एक तर मॉनिटरी बेनिफिट म्हणजे प्रॉफिट्स हे दिसतात आहेत, की जे इन्व्हेस्टर्स प्रॉफिट मेकिंग आहे. आणि आमचं जे एनालिसिस आहे, ते गव्हर्नमेंट पण घेतात. यूकेचं गव्हर्नमेंट इथं दे आर बायिंग द रिसर्च. तर हम्म. ह्याच्यामुळे तुम्हाला कळतं, की गव्हर्नमेंट पॉलिसीज पण तुम्ही इनडायरेक्टली अफेक्ट करताय. हम्म. तर हम्म. हा एक खूप प्राउड मोमेंट आहे ओके. आमच्यासाठी. ग्रेट. म्हणजे छान, म्हणजे खूप दोन्ही बाजू तू छान सांगितल्यास. तर आता थोडंसं तुझ्या एज्युकेशन आणि म्हणजे BA आणि MSc त्याच्याकडे येऊया. तर म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम MSc जेव्हा तू झालीस, आय थिंक इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, राईट? तर हो. म्हणजे ते ट्रान्झिशन कसं होतं तुझं फ्रॉम अकॅडमिक्स टू प्रोफेशनल वर्ल्ड? आय वुड लाइक टू टेल एव्हरीवन, की भरपूर लोक आता मास्टर्स करून ना पीपल गेट व्हेरी नर्वस होतात लोक बऱ्याच वेळा, की आता जॉब पाहिजे, जॉब पाहिजे. त्यामुळे तुम्हाला एक जनरल एक ॲडवाइस द्यायचा आहे, म्हणजे विच गोज बियॉन्ड करियर, की इट कॅन टेक सम टाईम आणि तेवढा टाईम तुम्ही स्वतःला दिलाच पाहिजे. कधी-कधी 2-4 महिने, 6 महिने लागू शकतो तुमचा आवडता जॉब लँड करायला. कदाचित 1 वर्ष पण लागू शकतो. आणि माझं कसं झालं, की मी मास्टर्स करून जेव्हा इंडियात परत आले, आय वॉज शुअर की मला इंडियातच माझं करियर सुरू करायचं त्यावेळेला. तर मी जेव्हा इंडियात आले, तर मला एक 2-3 महिने लागले. माझा एक पहिला जॉब मिळाला.
हम्म. जो गेटवे हाऊस थिंक टँक मध्ये होता. हम्म. आणि इट स्टार्टेड मोर ऑफ अन इंटर्नशिप म्हणून मी सुरू केलं. आणि त्याच्यानंतर मला तिथं एक अनालिस्ट म्हणून मी हायर झाले. तर सांगण्याचा हेतू असा आहे की तुम्हाला थोडंसं कधी कधी ट्रायल अँड एरर करून तुम्हाला कळेल की तुम्हाला हे करून बघायचं आणि देन तुम्ही बघू शकता की तुम्हाला आवडतंय का नाही आवडतंय. हम्म. तर आय वुड बी पेशंट आफ्टर मास्टर्स आणि तुम्हाला नक्की ते ट्रान्झिशन सोपं जाईल. ओके. तर अजून याच्याशी रिलेटेड असं म्हणजे या फेजची रिलेटेड असा प्रश्न की कोणते कोणते रोल्स अवेलेबल आहेत आणि म्हणजे कुठल्या प्रकारचे रोल जास्त प्रमाणात आहेत, कुठले कमी आहेत? तर असा काही ट्रेंड सध्या तुला दिसतो का म्हणजे इन द जॉब मार्केट? राईट. राईट. तर सध्या एक ट्रेंड आहे म्हणजे डेटा सायन्स मध्ये लोक खूप जात आहेत. आता डेटा अॅनालिस्ट म्हणतो आपण त्याला. तुम्ही इकॉनॉमिक्स आणि डेटा अॅनालिसिस पण एकत्र करू शकता. तर डेटा सायन्सचे म्हणजे आता सध्या टेक कंपनी ज्याला म्हणतो आपण गुगल, Amazon या कंपनीजमध्ये किंवा कुठल्या आता टेक आता प्रत्येक एव्हरी थर्ड कंपनी आता टेक कंपनी म्हटली जाते. तर तुम्ही जर डेटा सायन्स आणि इकॉनॉमिक्सला एकत्र केलं तर तुम्ही डेटा सायंटिस्ट म्हणून खूप कंपनीजमध्ये जॉब घेऊ शकता. म्हणजे काय असतं, आजकाल खूप सारा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मॅन्युअली तुम्हाला ते डेटा बघता येणार नाही. तर हे कोडिंग शिकून पायथन नावाची एक लँग्वेज आहे. ते सगळं शिकून तुम्ही त्या मोठ्या डेटाला मीनिंगफुल त्यातनं काय टेक अवे आहे त्या डेटामधनं, हे तुम्ही शोधू शकता. ओके. साधं उदाहरण द्यायचं म्हणजे जेव्हा आता जिओ लॉन्च झालेलं आहे. नवीन त्यांनी डिजिटल हे स्टार्ट केलं. फ्री सिम्स दिले लोकांना, डेटा, इंटरनेट फ्री दिले लोकांना. तर त्यांनी Twitterवर एक रिसर्च केला, की Twitterच्या डेटावर की जे लोकं हे जिओ हा वर्ड यूज करतायत, त्याच्यावर त्यांनी एक सेंटिमेंटल एनालिसिस केलं, की जास्त करून लोकांना जिओचं हे नवीन लॉन्च आवडलेलं आहे का न्यूट्रल आहेत का नाही आवडलंय. ओके. तर हे पण तुम्ही एनालिसिस थोडक्यात करायचं असेल तर हे पण डेटा सायन्समध्ये येतं. तर ओके. हा एक छान अपकमिंग फील्ड आहे. अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये जाऊ शकता. तर ओके. इकॉनॉमिक्स शिकून तुम्ही पॉलिसीमध्ये जाऊ शकता. म्हणजे तुम्ही एका थिंक टँकमध्ये पण काम करू शकता. एक IDFC इन्स्टिट्यूट म्हणून एक खूप छान हे आहे, ओके. जे जास्त पॉलिसीमध्ये करतात, की अ, ते एक आहे आणि थर्डली तुम्ही नीती आयोगमध्ये पण आता खूप अपॉर्च्युनिटीज आहेत लोकांना. जर लोकांना गव्हर्नमेंट ह्याच्यात काम करायचं असेल पॉलिसी मेकिंगमध्ये तर त्याच्यात पण अपॉर्च्युनिटीज खूप आलेल्या आहेत. नॉट जस्ट बिहेवियरल इकॉनॉमिक्स पण बाकीचे पण तुम्ही साधं एनालिसिस पण करू शकता आणि दॅट इज वन अपॉर्च्युनिटी. किंवा तुम्ही मोठ्या-मोठ्या कॉन्ग्लॉमरेट्समध्ये म्हणजे टाटामध्ये किंवा बिर्लामध्ये ह्या कंपनीजमध्ये पण खूप जास्त कारण हे कंपनीज खूप मोठ्या आहेत. म्हणून त्यांचे नंबर ऑफ रोल्स पण खूप जास्त आहेत. तर ह्या कंपनीजमध्ये तुम्ही जाऊन इकॉनॉमिक एनालिसिस पण करू शकता. अ, हे पण अपॉर्च्युनिटीज खूप छान अवेलेबल आहेत सध्या. हे छान आहे बऱ्यापैकी डेटा सायन्स प्लस पॉलिसी मेकिंग प्लस प्रत्येक कंपनीची एक इकॉनॉमिक्सची टीम हो. असते. म्हणजे गव्हर्नमेंट रोल्स पण तुम्ही करू शकता किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स पण तुम्ही जॉइन करू शकता. असे दोन्ही ऑप्शन्स ओपन आहेत. ओके. आणि बँक्स आपण लास्ट बट नॉट द लीस्ट बँक्समध्ये तुम्ही काम बँक्स. करू शकता. आता HDFC, ICICI ह्या मोठ्या-मोठ्या सिटी बँक, इंटरनॅशनल बँक्स पण आहेत. बरोबर. HSBC वगैरे ह्या कंपनीजमध्ये पण खूप रोल्स अवेलेबल आहेत. ओके. मग म्हणजे बँक्सच्या निगडीत म्हणजे त्या म्युच्युअल फंड कंपनीज किंवा इन्शुरन्स इथे पण कदाचित इकॉनॉमिक 100% आणि हे खूप छान ते पण छान म्हणजे ग्रोथ अपॉर्च्युनिटीज आहेत तिथं पण. म्हणजे म्युच्युअल फंड हाऊसेस किंवा बँक्स दोन्ही ऑप्शन्स ओपन आहेत. जिथे ओके. इकॉनॉमिस्टला ऍक्टिव्हली हायर करतात. ओके. ग्रेट, ग्रेट. तर आता थोडा तुझ्या म्हणजे तू BA झाल्यानंतर मास्टर्सला आउटसाइड म्हणजे गेलीस तर त्याचं रिझन म्हणजे कसं म्हणजे इंडियात अपॉर्च्युनिटी कशा आहेत आणि फॉरेन मध्ये मास्टर्सच्या पण अपॉर्च्युनिटीज कशा आहेत तर ते कसं ठरवलंस तू? तर इंडियामध्ये म्हणजे अपॉर्च्युनिटीज म्हणजे बॅचलरसाठी खूप छान ऑप्शन्स आहेत आणि आता अपकमिंग पण येतात. सिम्बायोसिस आहे, फर्ग्युसन आहे ओके. किंवा बाकीच्या अशोका युनिव्हर्सिटी आहे. खूप सारे म्हणजे ऑप्शन्स आहेत आजूबाजूला. पण माझं बॅचलर झाल्यानंतर मला वाटलं, की मला एक इंटरनॅशनल एक्सपोजर पण हवं होतं आणि ओके. मला बघायचं होतं, की काय डिफरंटली तिथं अप्रोच आहे. तर त्यावेळेला कसं होतं, की इकॉनॉमिक्स म्हणजे फुल थिअरॉटिकल असायचं त्यावेळेला. म्हणजे मी बॅचलर्स केले आणि मला थोडंसं थिअरॉटिकलच्या पलीकडे मॅथेमॅटिकल अप्रोच पण थोडासा हवा होता इकॉनॉमिक्सचा आणि तो मला अब्रॉड मिळणार होता. ओके. तर विथ दॅट इन माइंड मी डिसाईड केलं, की मी अब्रॉड जाऊन हे करते आणि माझा जो एरिया ऑफ एक्सपर्ट म्हणजे स्पेशलायझेशन होणार होतं, ते होतं इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. तर मला त्याच्यासाठी म्हटलं, की एक वेगळा एक्सपिरियन्स होईल, की
एक तर आहे फ्रॉम काय म्हणतात त्याला, करिअर पर्स्पेक्टिव्ह, फ्रॉम अ सिलेबस पर्स्पेक्टिव्ह, आणि दुसरं होतं की तुम्हाला एकटं राहण्याचा अनुभव पण एक वेगळा मिळतो. तुम्ही एक इंटरनॅशनल क्राऊडमध्ये तुम्ही वावरताय. तर ते दोन्ही अनुभव मला एक्सपिरियन्स करायचे होते. तर म्हणून मी तो डिसिजन घेतला. नाईस नाईस, खूप छान सांगितलंस. तर आता थोडं म्हणजे जेव्हा तू बीए मध्ये ऍडमिशन घेत होतीस किंवा तो पिरियड म्हणजे आफ्टर 9th 10th, तर तेव्हा तू कसं डिसाइड केलंस की मी या फील्डमध्ये म्हणजे बीए ला इकॉनॉमिक्स मध्ये ऍडमिशन घ्यावं? तेव्हा काय तुझे काय क्रायटेरियाज होते किंवा तुला कसं कळलं की या फील्डमध्ये आपण जावं? इट्स इंटरेस्टिंग स्टोरी, अँड क्वाईट फ्रँकली त्याला अवेअरनेस खूप कमी होता. आता जेवढ्या लोकांना ऑनलाईन जाऊन हम्म, खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत बघणारे, किंवा छान छान वेबसाईट्स आहेत, जी तुम्ही कोरा किंवा आता इवन हम्म, कोर्सेरा फॉर एक्झाम्पल, जी जाऊन लोक कोर्सेस घेऊ शकतात, की काय काय वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटी जगात शिकवतात, ह्याचं एक आयडिया येते. पण त्याला खरंच अवेअरनेस खूप कमी होता. तर पण तेवढं आम्हाला माहित होतं की त्याला की सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स हे 3 रूट्स आहेत हम्म, घेण्यासाठी. तर आय वॉज नेव्हर, मला कॉमर्समध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. का मग सीए आणि हे सगळं मला जास्त इंटरेस्ट त्याच्यात नव्हता. तर हम्म. माझे 2 ऑप्शन होते, सायन्स आणि आर्ट्स. आणि खरं सांगायचं तर मी ॲक्चुअली आर्ट्स का घेतलं? कारण का मला लँग्वेजेसमध्ये खूप इंटरेस्ट होता. हो. मी म्हणजे इंग्लिश, हिंदी, मराठी तर आता बोलतोच आपण. पण हम्म. अपार्ट फ्रॉम दॅट मी अरेबिक, जॅपनीज आणि फ्रेंचही शिकली. हो, नाईस. तर मेन माझं डोक्यात होतं, की आता मी छान लिंग्विस्ट होईन आणि आर्ट्सनी तुम्ही ते पर्स्यू करू शकतो जास्त चांगलं. म्हणून मी आर्ट्स घेतलं खरं सांगायचं तर. आणि समवेअर अलोंग द वे मला चांगल्या-चांगल्या टीचर्स मिळत गेल्या इकॉनॉमिक्समध्ये, आणि माझा इंटरेस्ट अजून वाढत गेला, की म्हटलं मला अजून शिकायचं आहे याच्यात. आणि मला कुठेतरी वाटलं, की लँग्वेजेस एक चांगला करियर ऑप्शन होऊ शकतो, पण हम्म, ऑप्शन्स खूप लिमिटेड आहेत. म्हणून मी म्हटलं, की त्यात नको जायला, आणि ते कसं मी साइड बाय साइड पर्स्यू करू शकते माझ्या हम्म, फ्री टाईममध्ये ॲज अ हॉबी. पण हम्म. फुल टाईम मी विचार केला, की इकॉनॉमिक्स खूप इंटरेस्टिंग वाटते आणि खूप वाईड क्षेत्र आहे. तर हो. अपॉर्च्युनिटी पण तेवढ्या जास्त मिळतील. म्हणून माझा इकॉनॉमिक्स हा निर्णय ॲक्चुअली खूप नंतर झाला. माझा फर्स्ट इयर, सेकंड इयरमध्ये असताना मी डिसिजन घेतला, की मी इकॉनॉमिक्समध्ये स्पेशलायझेशन करते. नाहीतर ॲक्चुअली लँग्वेजेसमुळे मी आर्ट्स हे चूज केलं. ओके ओके, म्हणजे आपण जेव्हा बीए ला ऍडमिशन घेतो तेव्हा स्ट्रीम फिक्स नसतात का? तेव्हा त्या फ्लेक्सिबल असतात, असं असतं का? ॲक्चुअली तुम्ही लोकं सायन्स का घेतात ॲक्चुअली 10वी 10वी नंतर, 12वी नंतर? कारण का ऑप्शन असतो सायन्समधनं, की तुम्ही कॉमर्स आणि आर्ट्सला पण शिफ्ट होऊ शकता. पण जर तुम्ही आर्ट्स केलं, तर ते नंतर शिफ्ट करणं थोडंसं अवघड होऊन जातं. ओके, नाही तर नाही, माझा बेटर राहील माझं. क्वेश्चन क्वेश्चन हां. स्पेसिफिक बीए मध्ये होता. जसं सांगितलंस की आधी तू लिंग्विस्टिक कडे हो, इन्क्लाइंड हो. होती, पण हो, नंतर हो, हो. ते इकॉनॉमिक्स. चेंज करता येतं, कारण का मी सांगते, 12th पर्यंत तुमच्याकडे तो डिसिजन मेकिंग पॉवर असते. का फर्स्ट इयर नंतर तुम्हाला डिसाईड करायला लागतं, की तुम्हाला कशात स्पेशलायझेशन करायचंय. ओके. तर तुम्ही 10वी नंतर तुम्ही जेव्हा 11th जाता, तुम्हाला फक्त स्ट्रीम चूज करायला लागते. मी सायन्स घेऊ, आर्ट्स घेऊ, का कॉमर्स घेऊ. आणि त्याच्यानंतर तुमचं 12वी झाल्यानंतर तुम्हाला सब स्पेशलायझेशन चूज करायला लागतं, की बी-ए इन इन फिलॉसॉफी होऊ, का बी-ए इन सोशल सायन्स होऊ, का बी-ए इन कशात होऊ, इकॉनॉमिक्समध्ये होऊ. तर तो डिसिजन तुम्हाला नंतर थोडा घेता येतो. ओके ओके. ही एक चांगली गोष्ट आहे. पण अजून म्हणजे जसं सांगितलंस की तुझं आधी एक वेगळा कल होता आणि नंतर इकॉनॉमिक्स कडे कल झाला, तर तेव्हाचे काही असे इन्सिडेंट्स तुला आठवतात का की कशामुळे तुला ते ट्रिगर झालं? माझी ॲक्चुअली एक टीचर होती, भालेराव मॅडम म्हणून. हम्म, अजूनही त्यांना मी भेटते, अजूनही टचमध्ये आहोत आम्ही. तर त्यांनी खूप म्हणजे सिम्प्लिफाय करून सांगितलं. कारण इकॉनॉमिक्स ॲक्चुअली सगळे लोकं म्हणतात, की खूप असा बोरिंग विषय आहे. खूप ओके. लोकं अजूनही विचारतात, की इकॉनॉमिक्स म्हणजे तू नक्की करतेस काय? तर अजूनही अवेअरनेस कमी आहे इकॉनॉमिक्सबद्दल, आणि खूप असा ड्राय सब्जेक्ट, बोरिंग सब्जेक्ट मानला जातो. पण माझ्या टीचर्स खूप चांगल्या होत्या, स्पेशली भालेराव मॅडम. आणि हम्म, त्यांनी इकॉनॉमिक्सला इतकं सिम्प्लिफाय केलं ना, की मला असं म्हणजे असं वाटलं, की मला अजून शिकायचं, मला अजून फाइंड आउट करायचं ह्याच्यात ह्याच्यात काय आहे. तर मी नंतर माझं वाचनही सेपरेटली स्टार्ट केलं. तर ते एक फनी गोष्ट होती. का मी एकदम क्लिअर होते, की मला लँग्वेजेसच करायच्यात. लँग्वेजेस नाही तर मी सायकॉलॉजी करीन, असं माझ्या डोक्यात होतं. पण इट डिपेंड्स, तुमचे टीचर्स चांगले असले, की कदाचित तुमचा त्याला इन्फ्लुअन्स पण होऊ शकतो. अ, येस, डेफिनेटली, हं, बरोबर. आहे. तर म्हणजे आता जे मुलं आहेत ज्यांना डिसाईड करायचंय, तर त्यांनी कशा प्रकारे हे फाइंड आउट केलं पाहिजे की त्यांना इकॉनॉमिक्स आवडतंय का, किंवा काय काय गोष्टी त्यांनी इकॉनॉमिक्स रिलेटेड एक्सप्लोर केल्या पाहिजे? बरोबर.
तर एक ऑप्शन असा आहे, की तुम्हाला 10वी नंतर आपण बोलूया. 10वी नंतर तुम्ही जेव्हा कॉलेजला फर्स्ट टाईम जाता, त्यावेळेला तुम्हाला खूप सारे मॉड्यूल्स किंवा खूप सारे विषयाचा ऑप्शन्स तुमच्याकडे असतो चूज करायला. तर हं, तुम्हाला एक 6 सब्जेक्ट्स चूज करायला लागतात. तर हं. 10 पैकी तुम्हाला 6 सब्जेक्ट्स घ्यायची अपॉर्च्युनिटी आहे. ओके. तुम्हाला जे माहिती आहे, की मला एक ठराविक सब्जेक्ट्स अजिबात घ्यायचे नाहीत, मला अजिबात आवडत नाहीत, ते तुम्ही रिजेक्ट करा. पण जे 6 ऑप्शन्स आहेत, त्या तुम्हाला 6 ऑप्शन्स तुम्हाला 2 ते 3 वर्ष मिळतात एक्सप्लोर करायला. तर ओके. तेवढ्या टाईममध्ये तुम्हाला एक आयडिया येऊन जाते, की तुम्हाला कशात जास्त कल आहे आणि कशात कमी कल आहे. तर ते हं. एक मी सांगेन. म्हणजे त्याला तुम्ही जेव्हा फर्स्ट इयर किंवा तुम्ही 10वी 11वी-12वीत असता, तुम्हाला एकच सब्जेक्ट घ्यायचा आहे असं नसतं. तुम्हाला हं. 6 सब्जेक्टचा ऑप्शन आहे. ओके. तर 6 सब्जेक्ट्स तुम्ही हळू-हळू तुमचा जे अभ्यास होईल त्याच्यात, तुम्हाला हं, कळतं की अरे हे 2 सब्जेक्ट मला अजिबातच इंटरेस्ट नाही किंवा मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे. तर तसं तुम्ही करू शकता. ऑनलाईन तुम्ही Courseraवर पण एक्सप्लोर करू शकता, की हं. जनरल मॉड्यूल बघायचे, की काय आहे, कसं आहे किंवा आता एक खूप हे सिम्बायोसिसमध्ये तुम्हाला एक सिंगल मॉड्यूल पण घेता येतो. ओके. लिबरल आर्ट्स म्हणतात त्याला, जे हं, साधारण हं. आर्ट्सशी रिलेटेड आहे आणि त्यात 15 ते 20 डिफरंट सब्जेक्ट्स आहेत, जे तुम्ही 1 मंथचा कोर्स त्यांच्याकडे घेऊ शकता आणि त्यात तुम्हाला सर्टिफिकेशन पण मिळू शकेल. त्याच्याने ओके. तुम्ही बघू शकता. त्याच्यात मी एक लिबरल आर्ट्समध्ये मी ॲक्चुअली इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स घेतलेलं माझं 11वीत आणि मी 1 महिन्याचा कोर्स केलेला आणि त्याच्यावरनं मी शुअर झाले, की मला नक्की ह्याच्यात इंटरेस्ट आहे. हं, तर मी हं. म्हणेन, की ऑफलाईन पण कोर्स थ्रू सिम्बायोसिस वगैरे करू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही Courseraवर थोडे डिफरंट तुमचे जे सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यात अजून काय करता येईल हे बघू शकता. आणि थर्ड ऑप्शन आहे, की आता तुम्ही तुमचे जे फ्रेंड्स आहेत, फॅमिलीमध्ये आहेत लोकं, त्या लोकांशी जनरली हॅव अ डिस्कशन. हं. म्हणजे पेरेंट्सला पण मी म्हणेन किंवा मुलांनाही म्हणेन, की जनरली तुमच्याहून मोठे जे आहेत फॅमिलीमध्ये त्यांनी काय-काय केलेलं आहे, त्यांना जस्ट विचारा. त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन फाइंड आउट करा, की करियर चॉईसेस काय? का त्यांना तुमच्यापेक्षा जास्त व्हिजिबिलिटी आहे. बरोबर. तर ते एक खूप छान ऑप्शन होऊन जातं. तर अजून एक फॉलोअप क्वेशन, की तू जसं सांगितलंस, की काही कोर्सेस घेऊन तुम्ही एक्सप्लोर करू शकता, की तुम्हाला त्या फील्डमध्ये किंवा त्या स्पेशलाइज्ड स्ट्रीममध्ये इंटरेस्ट आहे की नाही. पण आउटसाइड अकॅडमिक्स कसं फाइंड आउट करता येईल? म्हणजे बिफोर गोइंग टू अकॅडमिक्स अँड आउटसाइड अकॅडमिक्स, की मला हे आवडू शकतं का? की काय-काय वाचलं पाहिजे, बघितलं पाहिजे? कशाप्रकारे एक्सप्लोर करायचं? एक ऑप्शन आहे, की तुम्हाला ब्रॉड लेव्हल माहिती असली पाहिजे, की तुम्हाला काय करायचं म्हणजे तुमच्याकडे 2-3 ऑप्शन्स जेव्हा असतील, तेव्हा हं. तुम्ही त्याच्यातनं नॅरो डाउन करू शकता. पण एक आहे, की तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्यांचं प्रॉस्पेक्टस घेऊन त्यांच्याशी एक डिस्कशन करू शकता युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही BMCCमध्ये जाऊन तुम्हाला जास्त काही कॉमर्सचं माहीत नाहीये. पण हं, पुण्यात एक BMCC कॉलेज आहे. तिकडे हं, जाऊन तुम्ही त्यांच्याशी माहिती काढू शकता ॲट द फ्रंट डेस्क, की काय-काय ह्याच्यात प्रॉस्पेक्ट्स आहेत. आजपर्यंत त्यांचे जे अल्युमिनाय आहे, त्या लोकांनी काय-काय लेव्हलला गेलेले आहेत, ते लोकं सध्या काय करतायत. तर हे खूप इंटरेस्टिंग वे आहे, जे लोकं फारसे एक्सप्लोर नाही करत. हं, हं. तर तुम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन त्या ह्याच्याबद्दल फाइंड आउट करू शकता, की काय-काय लोकांनी केलेलं आहे त्यांच्या अल्युमिनायनी आतापर्यंत. हा पण एक खूप छान वे आहे शोधण्याचा. किंवा आणखीन एक ऑप्शन म्हणजे सध्या बेस्ट इज YouTube मी म्हणेन. म्हणजे इट साउंड्स व्हेरी बेसिक पण YouTubeवर ना तुम्ही जाऊन जस्ट व्हिडिओज ऐका, टेड टॉक्स ऐका आणि त्याच्याने पण तुम्हाला एक आयडिया येईल, की ह्या फील्डमध्ये जाऊन म्हणजे काय-काय ऑप्शन्स आहेत, काय करता येईल वगैरे. तर हं. YouTube इज अनदर व्हेरी, व्हेरी गुड एज्युकेशनल प्लॅटफॉर्म टू अंडरस्टँड म्हणजे कोर्स न घेता तुम्हाला एक छान एक तासाभराचा किंवा हाल्फ एन अवरचा पॉडकास्ट किंवा तुम्ही व्हिडिओ ऐकला, तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळेल त्या फील्डमध्ये काय करायचंय. सायकॉलॉजी तुम्ही टाइप केली, सायकॉलॉजी करियर्स इन इंडिया, तर खूप सारे छान YouTube व्हिडिओज येतात, ज्याच्याने तुम्हाला आणखीन माहिती मिळू शकेल फ्रॉम द राइट पीपल. छान. तर पुढचा असा प्रश्न आहे, की कोणत्या प्रकारचं ॲप्टिट्यूड सुटेबल आहे या फील्डमध्ये येण्यासाठी? म्हणजे मला पर्सनली विचारलं तर माझं थोडंसं कॉन्ट्रेरियन ओपिनियन असेल. मला त्याच्यात ॲक्चुअली ॲप्टिट्यूडमध्ये बिलीफ नाहीये खरं सांगायचं तर. तुम्हाला त्याच्यात जर पॅशन असेल ना, तुम्ही हं, कुठल्याही फील्डमध्ये एक चांगलं म्हणजे काम करू शकता आणि आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट दॅट. म्हणजे माझ्या ॲप्टिट्यूडमध्ये ॲक्चुअली खरं आलेलं की मी आर्किटेक्चरसाठी जास्त सुटेड आहे. मी 10वी नंतर एक ॲप्टिट्यूड टेस्ट घेतलेली आणि हं. मला स्ट्राँग रिकमेंडेशन आलेलं की तू आर्किटेक्चर कर म्हणून. पण मला यात काहीही इंटरेस्ट नव्हता. तर मला असं वाटतं, की पॅशन किंवा आवड इट कम्स बियॉन्ड ॲप्टिट्यूड. हं, हं. तर तुमचं ज्याच्यात तुम्ही छान विचार करून जावा, पण तुमचं ज्याच्यात पॅशन असेल ना, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये यू कॅन डू वंडर्स असं म्हणेन मी. थोडंसं कॉन्ट्रारियन ओपिनियन असेल कदाचित, नाही, पण नाही. वेगळी बाजू तर छान म्हणजे इंटरेस्टिंग साइड आहे ही. हां, म्हणजे असं म्हणत नाही, की तुम्ही एव्हरीबडी इज स्मार्ट इन देअर ओन वेज. तुम्ही सगळे हुशार आहात. तर ॲप्टिट्यूड बियॉन्ड द पॉइंट खरंच मॅटर करत नाही. तर छान मन लावून काम करा, हार्ड करा.
अ, कुठले कुठले हटके वेजनी तुम्ही शिकायचा प्रयत्न करा, की आता इकॉनॉमिक्सचं एक साधं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे नुसतं हम्म. पुस्तक किंवा पेपर वाचनपेक्षा मी कधी-कधी पॉडकास्ट ऐकते. किंवा कधी-कधी Twitterवर पण छान इन्फॉर्मेशन, छान इंटरेस्टिंग चार्ट्स किंवा ग्राफ्स येतात, ज्याच्याने तुम्हाला खूप मस्त इंटरेस्टिंग इनसाइट्स मिळू शकतात कुठल्यातरी विषयात. म्हणून असे हटके वेजनी पण तुम्ही अ, लोकांपेक्षा जास्त बनायचा, चांगलं बनायचा प्रयत्न करू शकता. दॅट इज माय हम्म. सजेशन टू पीपल. मस्त मस्त. म्हणजे छान हा इंटरेस्टिंग बाजू आहे की म्हणजे ऍप्टिट्यूड प्लस पॅशन यांचं एक बॅलन्स हो, ठेवून पुढे जाऊ शकतात. तर 100%. आत्ता म्हणजे ईशाने मला सांगितलंस की तुझा एक स्टार्टअप पण आहे, तर त्याचं थोडक्यात सांगशील का? जस्ट ओळख म्हणजे हो, त्याची आम्ही नक्कीच. लिंक पण देऊ डिस्क्रिप्शन मध्ये, सो दॅट म्हणजे लोक अजून डिटेल मध्ये वाचतील, पण थोडक्यात ओळख. हो. हो, हो. तर बिफोर आय गेट इंटू दॅट वन लाईन थिंग सांगायचंय मला, हा. की अं, जसं आपण म्हणजे करिअरला इम्पोर्टन्स देतो, तसं तुम्ही एक पार्ट टाईम हॉबीला पण तुम्ही ते डेव्हलप करायची, की त्याच्याने पण तुमचं काम आणखीन बेटर होऊ शकतं. तर हम्म. त्याचं सिंपल एक्झाम्पल म्हणजे एक 4 ते 5 वर्षापूर्वी मी आणि माझ्या हसबंडनी हम्म. एक छोटंसं ॲक्चुअली वीकेंड हॉबी म्हणून सुरुवात केली आणि तो आता एक आमचा एक छोटा बिझनेस झालेला आहे. तर हम्म. त्याचं नाव आहे विविवा कलर्स. तर आयडिया अशी होती आमची, की आम्ही ते पेपर सोप्स बघायचो. आपण जे ट्रेनमध्ये वापरतो बऱ्याच वेळा, की जे असतो कागद, पण तो नंतर सोप म्हणून आपण वापरू शकतो. Yes. तर म्हटलं, की आम्हाला दोघांनाही आर्ट चित्र काढायची किंवा पेंटिंग करायची खूप हॉबी आहे. म्हणजे आम्ही काय एक्सपर्ट्स नाही आहोत, पण आम्हाला खूप मजा यायची. तर म्हटलं, की असं काहीतरी पाहिजे ना, ज्याच्याने लोकं 3-4 तास असतील, पेपर घालून आणि खूप असा टाईम घेऊन करतील, असं नाही. इझिली तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत. एक हम्म. छान तुम्ही एक काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट बघितली, एक छान तुमच्या हातात कॉफीचा कप आहे आणि तुम्ही पेंटिंग करायचं असेल, तर हम्म. तुम्ही काय करू शकता? तर त्याच्यामुळे आम्ही एक वीकेंड प्रोजेक्ट स्टार्ट केलं, की पोर्टेबल वॉटर कलर्स असं आपण कसं बनवू शकतो? त्या पेपर सोपकडनं इन्स्पिरेशन घेऊन. हम्म. तर आम्ही एक सच खूप आणि इनफॅक्ट मला वाटलं, की मी एक साइडला ठेवलं पाहिजेल. तर हम्म. हे आम्ही बनवलं. तर इट्स ॲक्चुअली पोर्टेबल कलर शीट्स म्हणतात ह्याला. तर ओके. हे असा कागद आहे आणि प्रत्येक पानावर असे वेगवेगळे रंग आहेत, जे घेऊन तुम्ही कुठेही पेंट करू शकता आणि तुम्ही असं पॉकेटमध्ये ते छानपैकी ठेवू शकता ओके. ओके. आणि सगळीकडे कॅरी करू शकता आणि पेपर सोप सारखंच ते डिझॉल्व्ह होतं अशीच पाण्यात. कन्सेप्ट आहे. हो, हो. पाण्यात डिझॉल्व्ह होतं आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कॅरी करून जायची गरज नाही. हे एक गोष्ट कॅरी केली, की ते तुम्ही कुठेही पेंटिंग करू शकता ऑन द गो. तर ग्रेट. असं आहे. तर ते आमचं वीकेंड हॉबी म्हणून सुरुवात झाली नाही, आणि 5 वर्षानंतर वी हॅव अ बिझनेस आता इथं. आणि ते लंडनमध्ये पण आम्ही अवेलेबल आहे म्हणजे कमर्शियली जर कोणाला हो, विकत घ्यायचं डेफिनिटली. असेल वेबसाईटवर आहे, Amazonवर आहे. तर तर हा माझा खूपच वीकेंड हॉबी आहे सध्या. इंटरेस्टिंग आणि युनिक प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट होता आणि तू हो, म्हणजे काहीतरी मी लोकांना तेच सांगेन, की तुम्ही काहीतरी इंटरेस्टिंग ऑन द साइड करा. म्हणजे तुम्ही एक नवीन भाषा शिका किंवा अ, हम्म. एक नवीन इन्स्ट्रुमेंट शिका किंवा एक नवीन स्पोर्ट शिका. पण काहीतरी करा ज्याच्याने तुमचं ॲक्चुअली कॉम्प्लिमेंट करेल तुमच्या कामाला, तुमच्या करिअरला. तर असं माझं एक पार्टिंग हे असेल, ॲडवाइस असेल लोकांना. नाईस नाईस. तर छान आपण आपण आता थोडस कन्क्लुजन कडे येऊया की छान तू माहिती दिलीस आणि वेळ काढलास या सिरीज साठी. तर जस्ट संपवण्याआधी की मिथ्स काही आहेत का इकॉनॉमिक्स फील्ड बद्दल थोडक्यात तुला सांगावेसे वाटतील का? मी स्टार्टिंगला म्हटले तसे मिथ्स म्हणजे काय, की खूप बोरिंग आहे, ड्राय सब्जेक्ट आहे किंवा फक्त नंबर्स रिलेटेड आहे, असं नाही आहे. हम्म. इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही खूप वास्ट फील्ड असल्यामुळे हम्म. तुम्ही नॉन डेटावाल्या गोष्टी पण तुम्ही करू शकता, की फक्त डेटाच करायचा आहे असं नाहीये. हम्म. मग तुम्ही लाइक मी म्हटलं की बिहेवियरल सायन्स, की लोकांच्या सवयीचं हम्म. अर्थशास्त्र असं म्हणायला हरकत नाहीये. हम्म. त्याच्यात तुम्ही कसं करू शकता, की त्याच्यात पण तुम्ही बेसिकली नॉन डेटा रिलेटेड कामं करू शकता. तर ओके. असं वाटून घेऊ नका, की खूप डल, बोरिंग, ड्राय सब्जेक्ट आहे. ह्याच्यात हम्म. करण्यासारखं खूप आहे. तुम्ही राइट फ्रॉम पॉलिसी मेकिंग टू नंबर क्रंचिंग पर्यंत तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. तर हे मिथ आहे, की फक्त अर्थशास्त्र म्हणजे फक्त मनी रिलेटेड. तर ते हम्म. खरं नाहीये. ह्याच्यात करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आणि हम्म. तुम्ही ते एक्सप्लोर करा एवढंच मी सांगेन. म्हणजे मी लोकांना म्हणणार नाही, की तुम्ही इकॉनॉमिक्समध्येच मास्टर्स करा किंवा पण ॲट तुम्ही एक्सप्लोर करा, की काय-काय करियर अपॉर्च्युनिटीज आहेत जे ह्या फील्डमधनं येऊ शकतील. ग्रेट ग्रेट. तर छान ऋतुजा, आज वेळ काढल्याबद्दल आणि तुझ्या फील्ड बद्दल आणि ब्रॉडर इकॉनॉमिक्स फील्ड बद्दल खूप छान सोप्या शब्दात आम्हा सगळ्यांना माहिती दिल्याबद्दल थँक्यू. माय प्लेजर. आनंद झाला मला खूप सगळ्यांची गप्पा मारून. थँक यू.